यार बोट जरा जास्तच कापलं हे. स्वानंदी, तुम्ही अजिबात काळजी करू नका. आपल्यात भांडण झाली असली, अबोला असला तरी तो आपल्या दोघांचा प्रश्न आहे. या शालिनी मॅडम आणि संचिताने तुम्हाला किती त्रास दिला ना, तरी प्रत्येक क्षणी प्रत्येक पावलावर मी तुमच्या सोबत असेल. काळजी करू नका. अरे यार, मी निवडलेली भाजी, दुधी, कांदा हे सगळं प्लेट मध्ये का ठेवलं वेगवेगळं? स्वानंदीला कळणार आता हे सगळं मीच केलंय. काय करू शकतो? शालिनी मॅडमचं काम झालं, आता संचिता मॅडमचं काम करायला पाहिजे. चपात्याचं पीठ कुठे गेलं? हे काय? चपात्या कोणी केल्या? माझ्या तर 2-3 चपात्या करायच्या बाकी होत्या. भाजीचं कोणी कापून ठेवलं? मणी सर, अहो काय करताय तुम्ही? द्या, मी करते. स्वानंदी, आज मी तुमच्यासाठी माझ्या पद्धतीने बनवलेली भोपळ्याची भाजी करणार आहे. मणी सर, अहो मी करते, द्या की. नाही, मी करणार. हवं तर तुम्ही मला गाईड करा. मणी सर, अहो मी काय गाईड करणार तुम्हाला? तुम्ही एक उत्तम कुक आहात. मान्य आहे, मलाही स्वयंपाक येतो, पण प्रत्येकाची पद्धत वेगळी असते ना. तुम्ही तुमची पद्धत शिकवा मला. बरं, मी तुम्हाला हा दुधी भोपळा कसा कापायचा ते शिकवते. त्याचे समान भाग करा. आता त्याचे अजून छोटे काप करायचे. काही उभे, काही आडवे, आणि छान बारीक बारीक कापून घ्यायचे. जितके जास्त बारीक कापणार तितकी भाजी चविष्ट होणार. एक मिनिट. मणिसराव, हे काय करतायत? म्हणजे एका मोठ्या प्लेट मध्ये ठेवा ना. अहो नाही, मला नाही आवडत ते सगळे एकत्र ठेवलेलं. ते फ्राय करायला पण अवघड जातं. हे असं दिसताना बरं दिसतं आणि टापटेप वाटतं. बर मणिसर, एक आहे, आज आपण दोघांनीही एकमेकांना गाईड केलंय. मी तुम्हाला भाज्या कापायला शिकवलं आणि तुम्ही त्या भाज्या वेगवेगळ्या प्लेट मध्ये कशा ठेवायच्या हे मला सांगितलं. इथून पुढे मी असंच करणार आहे. प्रत्येक भाजी वेगवेगळ्या प्लेट मध्ये ठेवणार आहे. मणी सर, मणी सर तर इथे नाहीयेत. मग हे सगळं जाऊ दे. खूप स्वयंपाक बाकी आहे. संचिता मॅडमने काय काय करायला सांगितलंय ते करायला घेते. स्वानंदी, 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 कुठे आहेस ग तू? कशी लावली आहे स्वानंदीला कामाला? हेवाना घसरून पडली असेल, त्यात साबण नाही म्हणजे परत परत घासत बसली असेल कवर. लागू दे, जितका वेळ लागेल तितका. आता विसर म्हणा स्वयंपाक. स्वानंदी, स्वानंदी. संचिता, मला विचार ना स्वानंदी कुठे आहे म्हणून. तिकडे ती बाहेर. सादरी, उशांची कव्हरं सगळं धुवायला दिलंय मी तिला. हो हो. अच्छा. स्वानंदी, ए स्वानंदी, स्वानंदी, आलीस तू?
स्वानंदी किचन मधून आलीये. तू किचन मध्ये काय करतेस? मी तुला धुवायला पाठवलेलं ना बाहेर, सगळ्या चादरी कवर सगळं धुवायला पाठवलेलं, ते धुतलंस? मॅडम अहो मी कपडे तर कधीच धुतलेत, वाळत पण घातलेत. धुवून झाले, वाळत पण घातलेस? साबण मिळाला तुला आणि पडली नाहीस तू? हा मम्मा, म्हणजे स्वानंदी पडणार होती का? काय हो, आणि साबण पण मिळाला म्हणजे? तुम्ही लपवून ठेवला होता का साबण? नाही संचिता, म्हणजे अगं ते बाहेर सगळं निसरडय ना, म्हणून बोलत होते. पडली नाहीस ना? काळजी. ओके ओके. बरं स्वानंदी ऐक, मी तुला हॉल क्लीन करायला बोलावलं. कसंय, आपल्याकडे गेस्ट येणार आहेत ना, मग हॉल जर स्वच्छ नसेल तर इम्प्रेशन कसं पडेल ग? बरं नाही दिसत ते. अँड यू नो ना, लिव्हिंग रूम इज द फेस ऑफ होम. सो ती रूम क्लीन असायलाच हवी. मग चला लागा कामाला. मॅडम पण गॅस सुरू आहे. अगं मग जा, जाऊन बंद कर आणि ये. आणि स्वानंदी लादीपासून सुरुवात कर. आधी लादी पुस. जा. आई ग, मम्मा, शालिनी मॅडम, माझं डोकं. आई ग, माझं डोकं दुखतंय. स्वानंदी पाणी घेऊन ये. जा जा लवकर. मम्मा बरं वाटतंय का तुम्हाला? हे लवकर ये ग. हे घ्या पाणी प्या, बरं वाटेल तुम्हाला. पाण्याने आजार बरे होतात का? औषध आण मला. आई ग देवा, माझं डोकं. आई, हो तुमचं औषध कुठे ठेवलंय? म्हणजे नेमकं तुमच्या रूम मध्ये कुठे ठेवलंय? गोळ्या संपल्यात. मी तुला हे घे, प्रिस्क्रिप्शन पाठवलंय. तू पटकन जाऊन चिंतामणी केमिस्ट कडनंच घेऊन ये. मला दुसऱ्या कोणत्याही केमिस्ट वर भरोसा नाहीये. प्लीज तिकडनंच आण. आई ग, माझं डोकं. ओ, म्हणजे मम्मा नाटक करतायत. आई ग, माझं डोकं. आई, मम्मा काही होत नाहीये तुम्हाला. तुम्हाला ना फक्त वाटतंय मला काहीतरी होतंय, मला काहीतरी होतंय. काही होत नाहीये तुम्हाला. काय होतं ना, कधी कधी आपल्याला स्ट्रेस येतो ना, त्यामुळे चक्कर येऊ शकते. काही वेगळं नाहीये त्यात. तुम्ही जरा शांत व्हा, वर जा, आराम करा, बरं वाटेल तुम्हाला. आणि सतत आपल्या गोळ्या घेऊ नका हो, साईड इफेक्ट होतील त्याने. स्वानंदी जा, त्यांना घेऊन जा वर जा. संचिता, किती काळजी करशील माझी? तू काय डॉक्टर आहेस का? नाही ना. आणि कोणतं औषध घ्यायचं नाही हे कसं करणार तुला? आणि मला माहितीये ना मला कोणत्या औषधांनी बरं वाटतं ते. हो मम्मा, हळू हळू हळू, दम लागेल, हळू जा. आणि ह्या गोळ्यांचं म्हणशील ना, तर ह्या मी गोळ्या नेहमी घेते. आणि तू काय ग प्रवचन आहे का तू राहिलीस? जा, जाऊन माझ्या गोळ्या घेऊन ये. आणि मेडिकल स्टोर किती लांब असलं, चिंतामणी मेडिकल स्टोर नाव लक्षात ठेव. तर तिकडनंच घेऊन ये गोळ्या. माझा दुसरा कोणावरही विश्वास नाहीये. स्वानंदी तू कामाला लाग, कामाला लाग स्वानंदी, प्लीज. स्वानंदी जा लवकर. मॅडम पण हे पण काय? पण काय? तू ह्या संचिताचं ऐकणार आहेस? की माझं, ह्या घराच्या मालकिणीचं?
ही कोण आहे संचिता? कोण आहे ही संचिता? मी कोण आहे? शालिनी सरपोतदार, ह्या घराची मालकीण. माझा हुकूम चालतो इकडे. माझ्या पुढे कोणी तोंड वर करून बोलत नाही. जा तू पहिली. मॅडम पण हे सगळी कामं आवरली असती आणि मग गेले असते तर. अच्छा, तुझी एवढी हिंमत की मला उलटून उत्तर देतेस? तुझी लायकी तरी आहे माझ्याशी बोलायची? मी सांगितलेल्या कामाला नाही म्हणतेस? अगं नशीब समज, तुला आणि तुझ्या नवऱ्याला छत दिलंय इथे राहायला. हे बघ, मला काही माहित नाही. तू जा आणि पहिल्यांदा माझं औषध घेऊन ये. जा जा जा, सांगितलं ना स्वानंदी. तुम्ही काय म्हणालात मम्मा मला? ही संचिता कोण आहे? तुम्ही असं बोलून हर्ट केलाय मला. आई ग, एक तर ते चिंतामणी स्टोरी इतकं लांब आहे आणि मॅडमनी औषध आणायला तिकडंच पाठवलं. त्यात हे ऊन. ओ दादा, ओ दादा, तुमची पिशवी. ओ दादा, कमाल आहे. गोळ्या. चिंतामणी मेडिकल स्टोर. ह्या तर शालिनी मॅडमनी सांगितलेल्याच गोळ्या आहेत. पण हा माणूस कोण होता आणि हा का गोळ्या देऊन गेला? जाऊ दे, देवासारखा धावून आला. थँक्यू देवी आई. लवकर जायला पाहिजे. मम्मा, मी स्वानंदीला हॉल क्लीन करण्याचं काम सांगितलं होतं ना. मग तुम्ही मध्ये येऊन तिला औषध आणायला का पाठवली? मग काय करणार? चक्कर आली, डोकं दुखत होतं, गरगरायला लागलं. मग औषध नाही घेणार तर काय घेणार? हो मम्मा, ही आजारपणाची नाटकं ना स्वानंदी समोर करा. मी चांगली ओळखून आहे तुम्हाला. आणि काय म्हणालात तुम्ही? ही संचिता कोण आहे? हिचा काय संबंध? मी कोण आहे मम्मा? हा, तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती मम्मा. मला खूप वाईट वाटलेलं आहे. पण ठीक आहे, इट्स ओके. एक दिवस माझी सुद्धा वेळ येईल आणि तेव्हा मी तुम्हाला दाखवेन ही संचिता कोण आहे. कळलं तुम्हाला? हो, मग दाखव. घाबरते की काय? दाखवेनच मी तुम्हाला मम्मा. कळलं ना? दाखव ना मग. हे काय, तू आलीस पण? जवळच्याच कुठच्या तरी मेडिकल मधनं औषध नाही ना घेऊन आलीस? मी सांगितलं होतं तुला चिंतामणी मेडिकल मधनच घेऊन ये. हो मॅडम, ह्या घ्या तुमच्या गोळ्या. चिंतामणी स्टोर मधनच आणलंय. त्यात बिल पण आहे त्याचं. चिंतामणी बिल तर चिंतामणी मेडिकलच आहे. पण तू इतक्या लवकर कशी आलीस ग? भैया, ही स्वानंदी हेलिकॉप्टरने जाऊन आली की काय? अहो, तुम्ही गोळ्या खा, पाणी प्या आणि आराम करा. तुम्हाला लगेच बरं वाटेल. नाही नाही नाही, नको. मी रूम मध्ये जाऊन घेते. अशीच बघत उभी राहणार आहेस का? मम्मानी सांगितलेलं काम केलंस ना? मग आता मी सांगितलेलं काम कर. लादी पुसून घे. चल, टाइमपास नुसता.
काय ग ए स्वानंदी, तू संचितांना दिलेलं काम का करतेस? मी सांगितलं तुला कवर्स घाल सगळी. जा पहिल्यांदा कवर्स आण आणि घाल सगळी. हो मॅडम. ही लादी कोणी पुसली? मी तर इथवरच पुसून गेले होते. कोणी पुसलं असेल हे? जाऊ दे. स्वानंदी, हे काय चाललंय तुझं? माझ्या बोलण्याला काहीच अर्थ नाहीये का? तू मम्माने सांगितलेलं काम करतेस? बाहेर जा आणि लॅम्प पुस बाहेरचं जा. आणि डॅडची नेमप्लेट सुद्धा पुस. जा जा जा. पण संचिता मॅडम, हे पिलो कवर्स लावायचे आहेत. तुला ऐकू येत नाही का स्वानंदी? जा म्हणलं ना. मी सांगितलंय तेवढंच करायचं. जा. जाते. हे काय? हे पिलो कवर्स कोणी लावलेत? मी तर एकच लावून गेले होते. मणी सरांचा फोन. अरे बापरे, स्वानंदीला फोन दिसला. त्यांना कळलं तर नसेल ना मीच मदत करतोय ते. म्हणजे मणी सर इथे आले होते आणि ही लादी पण मणी सरांनी पुसली. हे पिलो कवर पण मणी सरांनी लावले. म्हणजे मणी सरच मला मदत करतायत. मणी, तू कसा काय यावेळी घरी? तू आता पार्टी ऑफिस मध्ये असायला हवं, राईट? सुट्टी वगैरे घेतलीस की काय? स्वानंदी, झाली का सगळी कामं? का मणी? काय रे मणी, तुला साहेबांनी महत्वाचं काम दिलं होतं, ते झालं पूर्ण? का साहेब गेल्यावर तुझी पण मजा आहे? अच्छा अच्छा अच्छा, लग्नानंतर वाण नाही पण गुण लागलेला दिसतोय. तर सुट्टी घेतलीस हे साहेबांना माहितीये? नाही, आता चालू. म्हणजे ऑफिस मधली सगळी कामं झाल्यावर आलोय.
आणि काम जर लवकर संपलं तर लवकर घरी येऊ नये असा काही नियम आहे का संचिता? कमी घरी आल्यावर तुला काही प्रॉब्लेम आहे? मला कशाला असेल प्रॉब्लेम? आणि जरी असला तरी माझ्या प्रॉब्लेमला या घरात किंमत आहे का? मी सहज विचारलं तुला. आणि मणी, माझ्यावर आवाज नाही हा चढवायचा. मी या घरची माल. मणी सर, तुम्ही आत्ताच घरी आलाय, खोटं का बोललात? अच्छा, म्हणजे मला मदत मणी सरच करत होते.